हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अतिशय सोपा असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत। तुम्ही दरवेळी बाहेर जात असाल तर बॉम्बे सँडविच नेहमीच ऐकला असेल, खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्याला वाटतं की ते खूप अवघड असतं बनवायला, पण असं काहीही नाहीये। आज अगदी सोप्या पद्धतीने आपण बॉम्बे सँडविच बनवणार आहोत। त्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 3 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। आता इथे ब्रेडच्या एका स्लाइसला आपण पुदिन्याची चटणी लावलेली आहे, एका स्लाइसला आपण टोमॅटो सॉस लावलेला आहे आणि पुढच्या स्लाइसला आपण इथे मायोनीज लावलेला आहे। हे तिन्ही आपण ब्रेडच्या स्लाइसला व्यवस्थित लावून घेऊयात। आता त्यानंतर आता याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला स्टफिंग टाकायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे बॉइल्ड पोटॅटो घेतलेला आहे, त्याचे असे पातळ असे स्लाइस करायचे आहेत आणि ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। तुम्ही पोटॅटो स्मॅश करून सुद्धा टाकू शकता, पण अशा पद्धतीने स्लाइस टाकले की छान लागतं आणि पोट सुद्धा भरतं। साधारणतः 6 स्लाइस आपण यामध्ये टाकलेले आहेत पोटॅटोचे। त्यानंतर इथून वरून आपण चाट मसाला टाकूया, म्हणजे तो बटाट्याला सुद्धा एक छान असा फ्लेवर येईल। आणि त्यानंतर आपण यावरती चिली फ्लेक्स टाकणार आहोत। आता ही जी सॉस लावलेली स्लाइस आहे ते आपल्याला यावरती ठेवायची आहे। टोमॅटो सॉस लावले आपण इथे। त्यानंतर इथे आपण टोमॅटो ठेवायचे आहेत गोल चिरलेले। त्यानंतर आपल्याला ढोबळी मिरची टाकायची आहे, आवडीप्रमाणे तुम्ही इथे गाजर बीटरूट वगैरे ॲड करू शकता। इथे आता आपण कांदा टाकायचा आहे। घरात ज्या व्हेजिटेबल अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता, ज्या आपण सँडविचमध्ये वापरू शकतो अशा पद्धतीच्या सगळ्या व्हेजिटेबल इथे तुम्ही वापरू शकता। आता इथून वरून थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर एक अख्खा चीज स्लाइस यावरती ठेवायचा आहे। चीज स्लाइस नसेल तर तुम्ही नॉर्मल किसलेलं चीज सुद्धा यावरती टाकू शकता। इथे आता सँडविच बनवून तयार आहे। तर आता आपल्याला त्याला टोस्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी एक पॅन घेतलंय, पॅनमध्ये व्यवस्थित क्वांटिटीमध्ये बटर घ्यायचं आहे आणि आता हे सँडविच मस्त असं दोन्ही बाजूने ग्रिल करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तुम्ही ते टोस्टरमध्ये ग्रिलरमध्ये सुद्धा करू शकता किंवा काहीच नसेल तर अशा पद्धतीने तव्यावरती सुद्धा करू शकता। दोन्ही बाजूने सँडविच मस्त खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, अगदी कुरकुरीत बनलं पाहिजे। हे वालं सँडविच ना एकदम कुरकुरीत बनलं की छान लागतं आणि ते आलटून पलटून मस्त असं भाजून घ्यायचं बटरवरती, म्हणजे ते अगदी क्रिस्पी बनतं। इथे थोडासा बटर आपण अजून ॲड करूयात। हे वाला बॉम्बे सँडविच तुम्ही जर कुठे बाहेर खायला गेला तर ते 100-150 रुपयाला अगदी आरामात तुम्हाला मिळून जाईल, त्यापेक्षा कमी किमतीत तर मिळतच नाही। पण तेच जर तुम्ही घरी बनवलं तर अगदी 30-35 रुपयामध्ये खूप आरामात तुम्ही ते बनवू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी भरभरून इन्ग्रेडियंट तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। आपण इथे 3 ब्रेडचे स्लाइस वापरलेले आहेत, त्याच्यामुळे एका व्यक्तीचं पूर्ण पोट या सँडविचमध्ये भरू शकतं। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आपण सँडविच। आता ह्या सँडविचला आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। सँडविच थोडंसं गार झालं की अशा पद्धतीने त्याला कट करून घ्यायचं, 4 भाग करून घ्यायचे सँडविचचे। आणि आता वरून पुन्हा भरभरून असं चीज टाकायचं आहे। इथे एक पीस आपण आधी काढून बघूयात, अगदी मस्त चीज मेल्ट झालंय, एकदम फुलफिल असं सँडविच तयार झालेलं आहे। दिसायला अगदी अप्रतिम दिसतंय। ह्याच्यावरती आता आपल्याला चीज टाकायचं आहे। हे असे सँडविचेस मुलं घरी खूप आवडीने खातात आणि त्यामुळे मुलांच्या पोटात भाज्या सुद्धा जातात। तुम्ही मुलांच्या टिफिनला वगैरे किंवा सकाळी नाश्त्याला अशा पद्धतीचे सँडविच घरीच बनवू शकता। खूप कमी किमतीमध्ये बनतात आणि अगदी कमी वेळात बनतात। घरी आवर्जून ट्राय करावे अशी ही रेसिपी आहे। आपण घरी खूप वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आपल्या आवडीप्रमाणे बनवू शकतो। सोबत थोडेसे पोटॅटो चिप्स घेतलेले आहेत आणि अगदी मस्त असं बॉम्बे सँडविच बनवून तयार आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।